नमस्कार मित्र परिवार. तर आत्ता आपल्या राणीच्या बागेमध्ये खूप सुंदर असं 2025मध्ये मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे पुष्प महोत्सव सुरुवात झाली आहे. तर खूप छान अशी सुंदर सुंदर प्रकारची आपल्याला इथं फुलं बघायला भेटतील. तर बोललो एकदा आपण व्हिजिट करूया ना, आपल्या पण पेंटर फॅमिलीला दाखवूया. तर इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशी फुलं बघायला भेटणार आहेत. इथं सुरुवातीचा गेट आहे. आतमध्ये खूप छान छान अशी फुलं, डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघायला भेटणार आहे. तर सुरुवात अशा छान फुलांपासून होते. खूप दुपारची वेळ तरी पण इतकी गर्दी आहे. तर तुम्ही शक्यतो ऑफ डेला या. हो हो, किती छान आहेत फुलं बघा. खूप अशी सुंदर सुंदर प्रकारची वेगवेगळी व्हेरायटीची फुलं तुम्हाला इकडे बघायला भेटतील. आणि खूप सुंदर असं सेल्फी स्पॉट पण बनवलेलं आहे. तुम्ही इथे असं सेल्फी घेऊ शकता फ्रेंड अँड फॅमिलीसोबत. तर खूप सुंदर आहे. आणि तसेच आपल्याला इथे इन्फॉर्मेशन पण भेटेल फुलांच्याबद्दल. तर तुम्ही या, व्हिजिट करा. खूप सुंदर आहे ना, प्रत्येक फूल वेगवेगळ्या जातीचं आहे. तर बघायला तर खूप छान वाटतं आहे. फुलांच्या प्रेमींसाठी तर खूप छान लोकेशन आहे. म्हणजे दुपारची वेळ असून तर इतकी गर्दी आहे. आणि ऑफ डे आजचा, आणि आजचा पहिला दिवस आहे. तर इंडियन हॉकी टीम आपली जिंकली होती, म्हणून त्यांनी असं इंडियन हॉकीचं बनवलेलं आहे. तर असे खूप सुंदर सुंदर असं बनवलं आहे. आणि तसंच ते बघा ना, भारतीय राष्ट्रीय चलन खूप सुंदर असं. तर खूप असं सुंदर फुलांची तेवढी व्हेरायटी आहेत ना. ज्यांना फुलाची आवड आहे त्यांनी नक्कीच व्हिजिट करा आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत. खूप छान लोकेशन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे बनवले आहेत. थोडी गर्दी आहे दुपारच्या वेळी, पण एवढी गर्दी मला आश्चर्य वाटते. खूप सुंदर अशी फुलांपासून जलेबी बनवली. तर खूप छान लोकेशन आहे. फुलांच्या प्रेमींसाठी तर खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मी तर बोलतो आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत या, मित्रपरिवारासोबत या. होणच नसेल ते माझ्यासारखे एकटे या, पण या. हो हो हो, खूप छान वाटतं बघा. भारताचे राष्ट्रीय फुल कमल. आणि खूप इन्फॉर्मेशन पण चांगली दिलेली आहे त्या लोकांनी. महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 28व्या या पुष्पोत्सवात आपल्या सगळ्यांचं स्वागत. फुलं बघा ना, इतकी व्हेरायटीची फुलं आहेत ना, म्हणजे तुम्ही फुलं बघून टेन्शन मध्ये झालं. साईडला गेलो त्याला. सतत धावणाऱ्या या मुंबईकरांना विरंगुळ्याचे 4 क्षण मिळावे म्हणून दरवर्षी या पुष्पोत्सवाचं आयोजन. माझ्या मागे तुम्ही आवाज ऐकत असेल. दरवर्षी असंच खूप छान असं बघा पुढारीवाले आले. कसं वाटतंय तुम्हाला? असं न्यूजवाले पण येत असतात. खूप सुंदर असा मोर बनवला. गर्दी इतकी आहे की प्रॉपर दाखवत येत नाही. जितका ट्राय होईल तितका दाखवला. प्रॉपर आपली पूर्वीची परंपरा. संध्याकाळचं लाईट लागते त्याच्यामुळे संध्याकाळी अजून क्लासिक वाटेल, पण ठीक आहे. आता पण खूप छान वाटतं बघायला. लहान पोरांसाठी तर खूप म्हणजे खूप छान आहे. आणि इथे
सासवड टाउनशिप असं सुंदर काहीतरी यांनी प्रोजेक्ट बनवलं. म्हणजे सानपाडा प्रक्रिया बेसिक इन्फॉर्मेशन तर तिथे त्यांनी सर्व दिलेली आहे. ही नक्की काय आणि काय नाही तर मी जास्त डीपमध्ये सांगत नाही तुम्हाला, थोडक्यामध्ये दाखवतो. खूप छान आहे. शक्यतो लहान पोरांना असं बघायला भेटत नाही शक्यतो लहान पोरांना, म्हणजे छान आहे. खूप सुंदर बनवलं प्रॉपर अनेक शाळेचे विद्यार्थी इथे आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त फुलं बघायची नाहीयेत, त्याच्यामुळे जे काही इथं माहिती दिली आहे राष्ट्रीय प्रतीकांची ती पण तुम्ही सगळ्यांनी बघायची आहे. हो, इथे अशोक स्तंभ आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय पक्षी कोण आहे, मोर आहे. मोराला राष्ट्रीय पक्षी घोषित करून आज 63 वर्ष पूर्ण झाली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण दिली आहे. हे रेगिस्तान जानेवारीला मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला होता. कॅटफस काहीतरी याला बोलतात, वेगळी मला पण माहिती नाही. थोडे मोबाईलची क्लिअरिटी डल पडते, समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. तर पण मी ट्राय करतो चांगले चांगले व्हिडिओ घेण्यासाठी. छान लोकेशन आहे, तर तुम्ही नक्कीच विजिट करा. 2 तारखेपर्यंत हे आहे, तर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शक्यतो जमलं तर या. खूप म्हणजे खूप छान आहे रे, म्हणजे खूप सेल्फी स्पॉट पण खूप छान दिलेलं आहे बघा ना. तर मी वापस एकदा सांगेल, फुलांच्या फेमीनी नक्कीच विजिट करा. खूप 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 सुंदर आहे. आणि थोडं कॅमेऱ्याची क्लिअरिटीमध्ये थोडी गडबड होते, का ते समजत नाही, दुपारची वेळ असल्यामुळे वाटतं. पण थोडा प्लीज ॲडजस्ट करून घ्या. खूप 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 सुंदर आहे. लहान पोरं बघा नाही किती खुश आहे. आता चष्मा घालून आलो आहे. तर इथं तुम्हाला वेगवेगळी मोठी झाडं छोटी झाडामध्ये कन्वर्ट केलेली दिसतील बघा ना. आणि संपूर्ण झाडांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कुठल्या झाडाला काय बोलतात काय नाही. तर मी जास्त डीपमध्ये ना दाखवते, तुम्ही या स्वतःच बघा, विजिट करा. आज या पुष्पोत्सवाचे उद्घाटन माननीय महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गौतमी यांच्या हस्ते झालेले आहे. आणि यांची खासियत आहे, ही खूप युनिक झाडं आहेत. म्हणजे लहान असताना जर तुम्ही डोरेमॉन बघत असाल ना, तर डोरेमॉनमध्ये बघा अशी डोरेमॉनमध्ये अशी मोठी झाडं असतात. म्हणजे इकडे मागे मी पाहिली होती लहान असताना कार्टूनमध्ये, तुम्ही पाहिली का नाही मला माहिती नाही, पण आम्ही आमच्या डोरेमॉन कार्टूनमध्ये ही अशी झाडं पाहिली आहेत. ही तर आपली वेगवेगळी आहेत, म्हणजे वेगळी म्हणजे अशी खूप युनिक झाडं कमीच बघायला भेटतात. तर प्लीज तुम्ही विजिट करा. आणि तसंच बघायला आलं तर बघा नाही, कॅटफट्स काहीतरी बोलतात ना यांना, एक्झॅक्टली मला माहिती नाही यांना काय बोलतात, पण असे जगाच्या वेगळी पण झाडं तुम्हाला बघायला भेटतील. हे जास्त तर रेगिस्तान साईडमध्ये असतात. तर खूप जगा वेगळी आणि काय नवीन तुम्हाला बघायला भेटेल. मी असंच तुम्हाला बोलेल, प्लीज मिस करू नका. ती संधी वापस कदाचित भेटेल की नाही भेटेल सांगता येत नाही. दर वर्षात नाही 4-5 दिवसासाठी असतो. आज तारीख आहे 31 आणि शेवटची तारीख आहे 2. नक्कीच विजिट करा. आणि खूप सुंदर सुंदर आहे बघा ना, अशी भरपूर वेगवेगळी प्रकारची झाडं. आणि आता असे 3-4 टोटल काउंटर लागलेत. फुलं, झाडं, भाज्या, म्हणजे खूप युनिक. पहिली गोष्ट मी संपूर्ण विजिट केला नंतरला व्हिडिओ बनवतो, कारण की पहिले इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं असतं ना. डायरेक्ट व्हिडिओ बनवणं चुकीचं आहे. ऑर्गॅनिक आहेत काय, एक सणासाठी मला नकली फुलं वाटतात.
संपूर्ण फुलाची इन्फॉर्मेशन, त्याची नावं डिटेल्समध्ये इथे दिलेली आहेत. नो प्रॉब्लेम, मध्ये तुम्ही इझिली वाचू शकता. खूप खूप 4-5 डिपार्टमेंट आहेत बघा. 4-5 डिपार्टमेंट आहेत. म्हणजे इकडे फुल आहेत, तिकडं म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असं हे दिलं आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. कसं आहे माहिती आहे का, आता मोठी व्हिडिओ होईल आणि प्रॉपर मला व्हिडिओ काढत नसल्यामुळे तुम्हाला प्रॉपर डिटेल्स नाही दाखवू शकत. म्हणून सांगतो, स्वतःसाठी वेळ काढा, फॅमिलीसोबत वेळ काढा, आपल्या पोरांना घेऊन या, आपल्या मित्रपरिवाराला घेऊन आणि व्हिजिट करा ना. खूप छान वाटतं. किती कॉलेजची पोरं आली आहेत बघा ना, कॉलेजची पोरं आहेत, फॅमिली आहे, फ्रेंड आहे. कोण नसेल तर माझ्यासारखी एकटी आपण या नाही, फिरा ना जरा, स्वतःसाठी वेळ काढा ना. खूप 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 सुंदर, खूप सुंदर, म्हणजे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. तर बघायला किती छान वाटतं बघायला. अशी खूप सुंदर सुंदर तुम्हाला फुलं झाडं बघायला भेटतील. म्हणून सांगतो, स्वतःसाठी वेळ काढा आणि या आपल्या फॅमिलीसोबत. शक्यतो ऑफ डेला या आणि दुपारच्या वेळेस या, कारण की संध्याकाळची तुफान गर्दी असणार. मी तुम्हाला सांगतो, तुफान गर्दी असणार संध्याकाळच्या वेळेस. आणि अशा छान गोष्टी बघायला खूप कमी लोकांना भेटतात. तर मी तर शक्यतो बोलू की अशा गोष्टी तुम्ही व्हिजिट कराच फॅमिलीसोबत. बघा ना, सेलोशिया याचं नाव आहे. पुष्पोत्सवात भेट देणाऱ्या वृक्षप्रेमींसाठी एक सूचना आहे. कोणाची तरी घरची चावी इथे हरवलेली मिळालेली आहे. ज्यांची असेल त्याने कृपया रिसेप्शनवर येऊन घेऊन जावे. धन्यवाद. माझं फुलपाखरू अशा ठिकाणी आपल्या मित्र परिवारासोबत येण्याची वेगळीच मजा आहे. किती छान वाटतं फुल बघा ना. खूप छान छान फुलं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विनामूल्य आहे. कुठल्याही प्रकारचे आपल्याला पैसे द्यायचे नाहीत हे बघण्यासाठी. आणि खूप छान इन्फॉर्मेशन पण आहे. प्लीज मित्रांनो, परिवार, फॅमिली जो पण कोणी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज नक्कीच राणीच्या बागेमध्ये व्हिजिट करा. तुम्हाला वापस सांगतो, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत हे खूप सुंदर असं चालू आहे. त्याच्यानंतर हे बंद होणार आहे. तर शक्यतो जमल्यास तुम्ही ट्राय करा, प्रयत्न करा आणि व्हिजिट करा. खूप म्हणजे खूप सुंदर बनवलं. गोडफिना तर खूप म्हणजे खूप छान छान आहे. संध्याकाळचं तर मला वाटतं अजून फुलून दिसतील. कदाचित लाईट संध्याकाळची कमी पडू शकते, पण ठीक आहे. जर तुम्ही जवळपास राहत असेल लालबाग परळ का चौकीमध्ये, तर तिथल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही सकाळी मॉर्निंगला या. 8 ते 10च्या दरम्यान थोडी गर्दी कमी असते. आता एक दिवस स्वतःसाठी सुट्टी घ्या जरा, मित्रपरिवारासाठी, फॅमिलीसाठी, आणि जरा आपल्या मुलांना घ्या. तसंच शाळेच्या विद्यार्थ्यांनी पण इकडे व्हिजिट करा. टीचर लोकांना विनंती आहे की आपल्या स्टुडंटला दाखवा आणून. खूप छान बनवलं आहे. हे मला वाटतं झेंडूचीच फुलं असतील. खूप छान आहे. मागच्या वर्षी पण मी आलो होतो, यावर्षी पण आलो आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे अप्रतिम, एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स, एक सुंदर असा अनुभव. फॅन्सी. तुम्हाला कदाचित व्हिडिओच्या माध्यमातून समजणार नाही किंवा एवढा अंदाज नाही येणार की ही फुलं दिसायला किती छान आहेत आणि किती सुंदर एक्सपिरियन्स आहे इथला.
तर म्हणून मी सांगतोय वापस त्याच गोष्टी रिपीट करतोय की स्वतःसाठी वेळ काढा, फॅमिलीसाठी वेळ काढा आणि इकडे व्हिजिट करा. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. हे सूर्यफूल वाटतं बरोबर ना? हे फुलं का कमळ फुलं बघायला सूर्यफूल आहे. जास्त गर्दी नको करायला, थोडा पुढे जातो. गर्दी असल्यामुळे मी जास्त टाइम थांबत नाही, तिथून कल्टी.com घेतो. तर आता इथून खरी पिक्चर चालू होता. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत ना, भाज्या ज्या आपण यूज करतोय बघा. आता हा बघा मला काय बोलतात त्याला तर खरं सांगू नाही, खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आताच्या यंग पिढीला कदाचित हा भाज्यांची व्हॅल्यू माहिती नसेल. बघा काकडी, तर खूप गुड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आताच्या पोरांना कदाचित या भाजी कायला काय बोलतात किंवा काय याच्याबद्दल काय माहिती नसेल. पण मला वाटतं तर पॅरेंट्स लोक आपल्या पोरांना घेऊन आले, जर अशा सुंदर अशा चांगल्या गोष्टी दाखवल्या, शिकवल्या, तर प्रत्येक मुलगा म्हणजे जे शेतकरी पोरं आहेत त्यांच्या शेतामध्ये ह्या गोष्टी विकू शकतात, उगवू शकतात. हे बघा हे तांबट्याची आहे वाटतं, तांबट्याची. तर असं ते खूप सुंदर असे भाज्यांचे प्रकार आहेत. तर याला काहीतरी बोलतं चांगलंच, याला काय बोलतात मी विसरलो. चांगलंच काहीतरी बोलतात त्याला. गवार तर मला वाटतं काहीतरी वेगळंच आयटम आहे. याला काय बोलतात मला नाही माहिती, उगाच नाही माहिती तर नाही सांगत. बघा हा मुवा बेसिक इन्फॉर्मेशन ती सांगतो, बाकी तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. ही कोथमीर आहे वाटतं. तर अशी भरपूर साऱ्या प्रकारच्या भाज्या आहेत, पालेभाज्या. तर खूप इन्फॉर्मेशन गोष्ट आहे. म्हणजे यंग पिढीला या गोष्टी माहिती नसतात. तर आपण आपल्या फॅमिलीसोबत याल ना, तेव्हा आपल्या पोरांना फ्रेंडला सांगा, एकमेकांना इन्फॉर्मेशन शेअर करा. खूप छान आहे बघायला, खूप छान एक्सपिरियन्स आहे. तशीच बेसिक इन्फॉर्मेशन पण इथे दिली आहे लोकांनी, तुम्ही ते वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. खरं तर सांगू तर मला माहितीच नव्हतं की इतक्या मार्केटमध्ये भाज्या असतात किंवा भाज्यांचे प्रकार असतात. तर मला असं वाटत होतं की व्हेजमध्ये काय येत नसेल, पण इथे आल्यावरती समजलं की व्हेजमध्ये इतके आयटम आहेत की खाणं त्याची कमी आहे. निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिले. तर आपण निसर्गाचे आभार मानूया की इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला निसर्गाने दिल्यात. आपण त्यांचा आभार मानूया आणि त्या गोष्टी आपण खात जाऊया. खूप म्हणजे जर तुम्ही थोडासा या गोष्टीचा अभ्यास केलात ना, तर तुम्ही कदाचित तुमच्या गावी थोडी जरी शेत जमीन असेल ना, तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. बघा चिक्कू म्हणजे करायला गेलं ना तुम्ही भरपूर काही करू शकता, नोकरी सोडून. पण मोस्टली आपली
बघा इथे लिंबूचं झाड आहे, हातात घेऊन दाखवतो. आणि इथे फणस आहे खाली. आपली कोकणातला फणस हे काय काय माहिती, छोटंसंच आहे एकदम. म्हणजे असे खूप सुंदर आहे बघा. आंब्याचा ह्याला महूर आलाय ना, महूर नाही त्याला महूरच बोलतात. सॉरी लोक बोलले जायला कोकणात होतं यालाच नाही माहिती. ठीक आहे, हे पण काहीतरी वेगळंच आहे जगाच्या. तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल ना खाली कमेंट करून सांगा यंदा काय काय बोलतात ते. खूप 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 हा बट्री म्हणजे जितकं तारीफ करतो तेवढी कमीच आहे, कारण की तिथं अशा गोष्टी तिथे एवढ्या चांगल्या आहेत ना बघण्यासारख्या. तर खूप म्हणजे छान आहे, खूप विजिट केलं पाहिजे आपण लोकांनी. असं मला तर वाटतं असे मॉल बिलमध्ये जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा जरा आपल्या पोरांना इथे घेऊन या, तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवा. हे पण फणसाचं झाड आहे. खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा. तर बघा हे काका त्याच्या मुलाला घेऊन आले आणि थोडेफार जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी बेसिक इन्फॉर्मेशन सांगतात. केलं अंगूर बोलतात त्याला, हे बोलतात त्याला, ते बोलतात. तर असंच आपल्या पण आपल्या मुलांना घेऊन या आणि थोडंफार सांगा, कारण की यंग जनरेशनला माहितीच नाही काय असतं आणि काय नाही. तर खूप खूप म्हणजे खूप छान आहे. सेल्फीसाठी पण खूप छान आहे आणि एक इन्फॉर्मेशनसाठी पण खूप छान आहे. तर या यार विजिट करा. 2 तारखेपर्यंत आहे, सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शक्यतो दुपारच्या वेळेस या, कारण की संध्याकाळची तुफान गर्दी असते. मग तुम्ही स्वतःच वैतागणार यार कुठे गर्दीमध्ये येऊन फसलो. त्यापेक्षा शक्यतो दुपारच्या वेळी या किंवा सकाळच्या वेळी या. हा 2 टायमामध्येच हे असतं, म्हणजे रश थोडा कमी असतो. तर खूप छान खूप छान. गुलाबाचे किती प्रकार आहेत बघा. आता ते लवडे चालू होतात ना फेब्रुवारीपासून. राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ, भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय ध्वज, तिरंगा, सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, खूप राष्ट्रीय गोकर्ण. इथे तर काय वेगळंच आहे, काय समजलंच नाही. औषधी वनस्पती, इथून सर्व इथं जी एवढी पण प्रकार आहेत ना सर्व औषध वनस्पती ठेवले. तर खरं सांगूला गेलो ना तुम्हाला तर आपलं खूप छान म्हणजे खूप छान इन्फॉर्मेशन आहे. आणि ह्या औषधी वनस्पती संपूर्ण इन्फॉर्मेशन या लोकांनी दिलेली आहे की याचा वापर कशासाठी आणि का होतो. तर मित्रांनो खरंच खूप खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. ही बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, कारण की आपला इतिहास जर तुम्ही बघायला जाल ना तर पूर्वीच्या काही ह्याच वनस्पतीपासूनच आपलं औषध उपचार केला जायचा. आता हे मेडिसिन आले, पण मेन खरा नैसर्गिक गोष्टीपासून आपला पहिला इलाज केला जायचा आणि ते खूप पॉवरफुल होतं. कारण की जी नेचरने जी पण गोष्टी दिल्या ते विचार करून दिल्या. आता कुठलीच गोष्ट विदाऊट अन्नामुळे नेचरमध्ये नाही निर्माण झाले. तर मला ते हा डिपार्टमेंट खूप आवडला. ह्याच्यामध्ये संपूर्ण त्याची इन्फॉर्मेशन दिली की ह्याचा वापर कशासाठी कुठल्या गोष्टीसाठी होतो. तर खूप छान आहे. तर तुम्ही थोडासा वेळ काढा. आता मला व्हिडिओ बनवायची म्हणून प्रॉपर तुम्हाला दाखवत नाही, कारण की मोठी व्हिडिओ झाली तर कोण जास्त बघत नाही. म्हणून जेवढी स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसोबत आणि थोडं वाचा की ह्याचा वापर कशासाठी होतो आणि कशासाठी नाही. तर खूप छान आहे. फ्रेंड अँड फॅमिलीसोबत व्हिजिट करा आणि थोडी इन्फॉर्मेशन वाचा. वनस्पती हे बघा, सुगंधित वनस्पती म्हणजे आपण जे स्पेबी म्हणजे नेचर इज अ पॉवर, ब्युटिफुल. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. तर अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला राणीच्या बागेमध्ये व्हिजिट करायच लागेल. आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा, तर खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि असं समजू नका की मी एकटाच आहे, आम्ही कसं येऊ बघायला, काय नाही. आयुष्य जितकं एकट्याने जागा ना तितकं सुंदर जगाल. कधीच कोणावर अवलंबून नको राहू की मी तो नाही बोलला तर मी नाही जाणार, ती नाही बोलते मी नाही जाणार. असं कधीच करू नका. असं कधीच करू नका.
तर स्वतःच्या जीवावर जगायला शिका, एकट्याने फिरायची सवय लावा, एकट्याने राहायची सवय लावा. कारण की आता मी युट्यूबर आहे म्हणून असं मी सांगत नाही की एकट्यानेच जावा किंवा एकट्यानेच फिरा. म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर असेल किंवा तुमचं फ्रेंड अँड फॅमिली असेल त्यांच्यासोबत पण जा. पण मी मला एवढंच सजेस्ट करेल तुम्हाला की एवढंच मी तुम्हाला सजेस्ट करेल की शक्यतो तुम्ही एकटेच या आणि फिरा. खूप मजा मस्ती करा. खूप इन्फॉर्मेशन आहे, खूप छान आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता इथे. आणि तसेच बाजूला तुम्हाला रेडीमेड फुलं झाडं विकत भेटतील, काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही ते विकत पण घेऊ शकता संपूर्ण फिरून झाल्याच्या नंतर. आणि राणीबागेतला हा माझा सर्वात खूप सुंदर आणि छान एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही पण आपल्या मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत या आणि विजिट करा. खूप छान छान आयुर्वेदिक वनस्पती, खूप सुंदर सुंदर अशी फुलं, प्रत्येक गोष्टी मला बघायला शिकायला भेटल्या. तुम्ही पण आपल्या मित्रपरिवारासोबत या आणि फिरा. आणि व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आणि इकडे सर्व स्टॉल आहेत, इथं तुम्हाला रेडीमेड फुलं, झाडं, वेगवेगळ्या वनस्पती अशा काही गोष्टी बघायला विकत भेटतील. मी ते दाखवत बसत नाही, प्रायझिंग करत बसत नाही. तुम्ही या, तुम्हाला ज्या गोष्टी आवडेल त्या घ्या आणि जावा. एक हलकंसं लांबून डेमो दाखवतो इकडे काय काय आहे. हे सर्व विकायचे काउंटर येतात. ही सर्व झाडे आहेत ना, जेवढी पण दिसतात तुम्हाला ती विकायला लावले तर खूप सुंदर सुंदर आहेत. मला ज्या आवडतील या घ्या, खूप सुंदर सुंदर आहेत. अरे बघ माझा डोळा काढतो का बाहेर दादा? सॉरी बोललं का येईल का माझा डोळा परत बाबा? तर थोडा सुंदर सुंदर अशी झाडे आहेत. त्या टाईमला लागला चुकून हात. तर दादा सांभाळून काम करा. वही तर धक्का बिक्का लागला डायरेक्ट लपडच करायला तयार आहेत पब्लिक. खूप सुंदर झाडे, तसे त्या झाडांना लागण्यासाठी गवत बिवत जे काय असतं रसायन, सॉरी आपलं ते काय ती काय माती बिती जे वेगवेगळे जे प्रकार येतात ते पण तुम्हाला इकडे भेटतील. खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे अशा गोष्टी जे मी पण कधी पाहिला नव्हतं. दोघं कुठं कशाला बोलायचं. खूप सुंदर आहे. शॉर्टकटमध्ये दाखवतं तर मला प्रॉपर दाखवायला वेळ नाही. तर विजिट करा. झाडं आवडली ते घेऊन जा या टाईमसारखी. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कुंड्या बिंड्या आहेत, छोट्या छोटी मोठी मोठी झाडे आहेत. हां, भरपूर काय दाखवण्यासारखे. इतकं आहे की जितकं दाखवू तेवढं कमीच आहे. एक छोटा हलका डेमो दाखवतो. विकली काय बनवलं मला समजलं नाही, पण ते सेट बीट बनवतात ना त्यासाठी असेल कदाचित. असे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इकडे नवीन नवीन बघायला भेटेल, त्या कधी तुम्ही जिंदगीमध्ये पाहिल्या नसतील. अरे पुढारीवाले घेतात इंटरव्ह्यू पोराचा. तर संपूर्ण झाडं विकायला लावलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या. तर कडक खूप छान, खूप छान, खूप छान. गांडूळ खत बोलू नका, काय बोलू नका. इथं सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील. वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं. या जरा विजिट करा आपल्या मित्रपरिवारासोबत, फॅमिलीसोबत. खूप छान आहे ना. खूप छान. जरा फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ बनवतो, राग मानू नका. वेळेचं बंधन आहे.